नमस्कार, बिग बॉस मराठीचा राडा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। खरं तर गेल्या काही दिवसापासून एका व्यक्तीची एक इच्छा होती कॅप्टन होण्याची, ती काल पूर्ण झाली। ते म्हणजे पहिल्या आठवड्यापासून विशालनं एक स्वप्न बघितलं होतं की मला बिग बॉसच्या घराचा कॅप्टन व्हायचंय आणि अखेर ते पूर्ण झालं। विशाल कोटियन काल घराचा कॅप्टन झाला, पण त्याच्या कॅप्टन्सी सोबत घरात अनेक नवीन मुद्दे आले, अनेक राडे झाले आणि अनेक चर्चा देखील झाल्या। काय राडा झाला पाहूया। कालच्या भागाची सुरुवातच झाली संस्कृती आणि तन्वीच्या राड्यापासून। तन्वी जेवण बनवत असते आणि दुसरीकडे संस्कृती निवांत बसलेली असते। त्यावेळी राखीला संस्कृती म्हणते की तुझ्या जेवण बनवण्याची किंमत आम्हाला कळली। गेले 2 दिवस आम्ही जे काही खातोय त्याच्यावरून कळतंय की तुला जेवण बनवण्याची ड्युटी द्यायला हवी, आणि हे तन्वी ऐकते कारण की त्यावेळी ती जेवण बनवत असते। तन्वीला ही गोष्ट लागते आणि ती म्हणते खाल्ल्या मिठाला जागत जा। सशाची नियत आज मला कळली, कारण गेली 2 दिवस तू जे अन्न खातीये ते मी बनवते आणि आता तुला कळतंय की ते अन्न चांगलं नव्हतं। इथे सगळे तेच अन्न खातात पण कुणी अन्नाला नावं ठेवत नाही। तू कोण आहेस नावं ठेवणारी? तुझी हिंमत कशी झाली? तिथून हा वाद सुरू होतो। त्यावर राखी संस्कृतीला डोळ्याने खुणवते आणि भडकवून देते आणि बोलते की बोल आता तन्वीला भीड, आणि संस्कृती बेछूटपणे तन्वीवर तुटून पडते की तू कशी प्रत्येक मुद्द्यात बोलत असते, तुला काही कळत नाही, मी तुझ्यापर्यंत आलेच नव्हते, तुला काय उडता ती रंगावर घ्यायची गरज आहे का वगैरे वगैरे। हा वाद खूप वाढतो आणि राखी या सगळ्यांची उत्तम पद्धतीने मजा घेत असते। कुठेतरी संस्कृतीची रुचिता होतीये का असाही प्रश्न पडतोय, कारण की उगाच घरात गोंधळ घालणं, आवाज वाढवणं, नको ते मुद्दे उकरून काढणं हे काम सध्या संस्कृती करतीये। संस्कृतीच्या मुद्द्याला ना शेंडा असतो ना बुडखा असतो। ती उगाच गोंधळ घालते, उगाच आवाज करते आणि घर डोक्यावर घेते। त्यामुळे संस्कृतीला स्वतःचा खेळ बदलण्याची गरज आहे। ती उत्तम खेळते पण बोलून घालवते, अशी सध्याची संस्कृतीची गत आहे। तर दुसरीकडे कॅप्टन्सी टास्क होणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे कॅप्टन्सी मध्ये कुणाला ठेवायचं कुणाला नाही यावरून घरात ठिकठिकाणी चर्चा सुरू आहे। विशालनं पक्क ठरवलंय अगदी डे 1 पासून की प्रभूला जिंकू द्यायचं नाही, प्रभू कॅपेबल नाहीये। आणि काल प्रभू त्याच्या टोळीतनं खेळला, पण त्यानं ठरवून टाकलं की प्रभूला काहीही झालं तरी कॅप्टन्सी पर्यंत पोहोचू द्यायचं नाही, हा खेळ जिंकू द्यायचा नाही, कारण की तो कुणाच्या तरी आडून खेळतो, तो या गेमसाठी कॅपेबल नाहीये। म्हणून मला प्रभू नकोय, काहीही झालं तरी मी प्रभूच्या हातात ट्रॉफी पडू देणार नाही, हे काल विशालने त्याच्या टीमला सांगितलं। यावेळी अनुश्री थोडा विरोध करते, पण विशाल बोलतो की नाही, तू इमोशनल होऊ नको, ट्रॉफीचा विचार कर। प्रभू काहीही केल्या ट्रॉफी पर्यंत पोहोचता कामा नये, ही आपली जबाबदारी आहे। आणि मग ते सगळे ठरवतात आणि प्रभूला बाहेर काढायचं ठरवतात। नंतर विशालला काय माहिती काय झालं, तो प्रभूकडे जातो आणि ह्या सगळ्याची सारवासारव करतो, कारण प्रभू हे सगळं ऐकत असतो बाजूला बसून, म्हणून कदाचित त्याने सारवासारव केलेली असते, पण याला काहीच अर्थ नाहीये। विशाल आतून कसा आहे बाहेरून कसा आहे सगळ्यांना माहिती आहे। त्याला प्रभूविषयी पहिल्या दिवसापासून राग आहे, प्रभू त्याला या खेळात नकोय, प्रभू कुठेतरी दुसऱ्यांच्या जीवावर खेळतो हे त्याचं ठाम मत आहे आणि म्हणूनच त्याला तो नकोय। याच्यात एक गंमत म्हणजे संस्कृती आणि तन्वी कायम भांडत आलेले आहेत, एकमेकींच्या विरोधात उभे राहिलेले आहेत। इतकं सगळं असतानाही काल संस्कृती तन्वीकडे जाऊन बोलते की तुला या घरात कोण नकोय, त्यावर तन्वी तिला थेट सांगते अगं बाई तूच नकोयस, तू हे विचारते याचंच मला हसायला येतं। इतकं आपल्यामध्ये विस्तव असताना देखील तू येऊन विचारते की तुला कुणाला घराच्या बाहेर काढायचंय, मला जर संधी मिळाली तर पहिली तुलाच बाहेर काढेन, असं तन्वी थेट बोलते। आणि गेम खऱ्या अर्थानं असा थेट असायला हवा। तन्वी मागून वार करणाऱ्यातली नाहीये, पण तन्वीवरती मागून वार होत आहेत, ते काम मी तुम्हाला पुढे सांगतो। काल जेव्हा कॅप्टन्सीचा मुद्दा आला तेव्हा सगळं घर तन्वीच्या विरोधात उभं राहिलं आणि प्रभूमध्ये आणि तन्वीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत होतं, कारण बिग बॉस टास्क देतात की मिरची घेऊन आतमध्ये जायचंय आणि कॅप्टन्सी मधून एका सदस्याला बाद करायचंय। सुरुवातीला अत्यंत हुशारीनं अनुश्री मिरची उचलते आणि संस्कृतीला बाद करते। तिने आधीच ठरवलेलं असतं की संस्कृतीला मी या कॅप्टन्सी मधून बाहेर ठेवणार आहे आणि ती ते पूर्ण करते। संस्कृतीचा खेळ कळत नाहीये, संस्कृतीला खेळ कळत नाहीये, तिची अक्कल गुडघ्यात आहे, तिला काय बोलायचं कळत नाहीये, मला ती कॅप्टन म्हणून नकोय, अशी थेट कारणं देत अनुश्री तिला नॉमिनेट करते। यासोबत राखीने देखील कॅप्टन्सी मध्ये सर्वाधिक राडा घातल्याने ती राखीचं देखील नाव घेते। संस्कृती आणि राखीचं नाव आल्याने दोघेही अनुश्रीवर तुटून पडतात। राखी बोलते की तू स्वतः काय करते बघ, तू किती दल बदलूयस, कधी इकडे असते कधी तिकडे असते, तुला खेळता येत नाहीये आणि तू मला काय नॉमिनेट करते, तुला मी आता दाखवते कसा बदला घेते तुझ्यावरती ते बघ, असं सगळं राखी बोलते। तर संस्कृती देखील अनुश्रीवरती राग काढते, तिला नको नको ते बोलते आणि मग हा वाद विकोपाला जातो। संस्कृती, राखी आणि अनुश्री या तिघींमध्ये काल चांगली जुंपली जाते कॅप्टन्सीच्या मुद्द्यावर। नंतर मग पुन्हा एकदा सगळे मिरची उचलण्यासाठी सज्ज होतात। त्यावेळी विशाल तन्वीला बोलतो की तुला डील करायचंय तर आत्ताच कर, तेव्हा तन्वी बोलते मला कुठलंही डील करायचं नाहीये, प्रभूला फक्त सेव्ह कर, मी एवढंच तुला सांगते। पण विशाल या गोष्टीचा मुद्दा करतो की तन्वीनं माझ्यासोबत डील केलं नाही,
मग विशाल ती मिरची उचलतो आणि जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा सगळे तन्वीला बोलतात की तू प्रभूसाठी डील करायला हवं होतं, तू प्रभूसाठी पुढे यायला हवं होतं. त्यावेळी तन्वी बोलते की विशाल आणि रुचिता पहिल्या दिवसापासून माझ्यासाठी दुश्मन राहिलेले आहेत आणि मी दुश्मनासोबत कधी हात मिळवणी करणार नाही. हा माझा क्लिअर थॉट आहे. जर प्रभूला कॅप्टन व्हायचं असेल तर त्याने पुढे यावं, त्यानं विशालची डील करावी, पण मी त्याच्यामध्ये पडणार नाही. मला ज्याला ते सांगायचं होतं मी ते सांगितलंय. विशालला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की तू प्रभूला कॅप्टन्सी मधून बाहेर काढू नकोस आणि ते मी केलं, पण मी डील करणार नाही असं थेट तन्वी सांगते. पण यावेळी तिनं रुचिताचं नाव घेतल्यानं विशाल दुखावतो आणि तो राग डोक्यात घेऊन तो आतमध्ये जातो. प्रभूला कॅप्टन्सीतनं बाहेर काढायचं की संकेतला बाहेर काढायचं याच्यात तो कन्फ्यूज असतो. शेवटी तो बोलताना म्हणतो की प्रभूला बघितलं की मला बालपण आठवतो. तो इतका इमोशनली बोलतो की मला ते राहवत नाही. आणि याच्यामध्ये सागरदादाची एंट्री होते आणि तो उगाच भडकतो की तुला जर एवढं बालपण आठवत असेल तर घरी जाऊन बोल, घरी जाऊन बालपण बघ वगैरे. सागरदादाला खरं तर या मुद्द्यात काही पडायचीच गरज नव्हती, पण सागरदादा नको तिथे बोलतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. काल त्यांना तेच केलं. त्याच्यावरून घरातले सगळे सागरला समजवतात की तू शांत बस. तेव्हा तो बोलतो की नाही नाही मला बोलायचंय, मला मुद्दे मांडायचे. अरे जिथे मुद्दे मांडायचे तिथे मांड, नको तिथे मांडू नकोस. पण त्याने ते काल मांडले. आणि शेवटी विशालनं कुठेतरी डीलचा मुद्दा पुढे केला की तन्वीने माझ्यासोबत डील करायला पाहिजे होतं. जर प्रभूच्या टीम मधल्या लोकांना त्याची काही पडलेली नाहीये तर मी का त्याचा विचार करू, असं म्हणत तो संकेतला कॅप्टन्सी पर्यंत घेऊन जातो. आणि प्रभूला यावेळी अक्षरशः प्रभू गयावया करतो, भीक मागतो, हात जोडतो, त्याच्या पाया पडतो. पण विशालला दया येत नाही, कारण की विशालचा थॉट खूप क्लिअर आहे की प्रभूला पुढे जाऊ द्यायचं नाही. तो वर करणी तोंडावर दाखवतो की मला प्रभू खूप आवडतो, तो खूप गोड आहे. तसं काही नाहीये. विशालच्या डोक्यात प्रभू बसलेला आहे आणि प्रभूने गेम मधून बाहेर पडावं हे त्याला पहिल्या दिवसापासून वाटतंय आणि त्याच्यासाठी तो प्रयत्न करतोय. बाकी जे काही विशाल करतोय तो दिखावा आहे. त्यानं काल तन्वीचं नाव मुद्दामून पुढे केलं जेणेकरून तन्वीमध्ये आणि प्रभूमध्ये फूट पडेल. आणि काल जेव्हा हा टास्क झाला त्याच्यानंतर प्रत्येक जण तन्वीला येऊन बोलत होता की तू कशा पद्धतीनं चुकलेली आहेस, तू प्रभूसाठी डील करायला पाहिजे होतं. पण तिने सरळ सांगितलं मी डील करणार नाही. आता तुम्ही मला हरॅस करू नका, माझे विचार माझ्याकडे ठेवा. जर प्रभूला कॅप्टन व्हायचं होतं त्याने स्वतःने डील करायला पाहिजे होतं, त्याने स्वतःसाठी खेळायला पाहिजे होतं. प्रत्येक वेळी मी त्याच्यासाठी उभी राहू शकत नाही. मी खेळामध्ये त्याच्यासाठी एक गुडघा फोडून घेतलाय, मी अजून एक फोडून घेईन, पण मी दुश्मनाशी हात मिळवणी करणार नाही. हे तिनं थेट क्लिअर केलं आणि तो विषय संपवला. पण गेले काही दिवस कुठेतरी विशालच्या टोळीकडनं तन्वीला आणि प्रभूला टार्गेट केलं जात आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये बघा तन्वी आणि प्रभू हे विशालच्या टोळीच्या हिट लिस्टवर आहे. एवढंच काय तर विशालच्या टोळीतले जे सदस्य घराबाहेर आलेले आहेत ते देखील जाणीवपूर्वक तन्वीविषयी वाईट बोलण्याचा प्रयत्न करतायत. कुठेतरी तन्वीचा खेळ दिसतोय, कुठेतरी तन्वीचं कौतुक होतंय, कुठेतरी रितेश भाऊ देखील तन्वीच्या खेळाच्या प्रेमात आहेत. म्हणून की काय ही स्ट्रॅटर्जी आहे की काय अशी शंका घ्यायला कुठेतरी वाव आहे. कारण टोळीतले सगळे सदस्य घरातले आणि घराबाहेर आलेले जाणीवपूर्वक तन्वीविषयी बोलतायत, जाणीवपूर्वक तन्वीला वाईट करतायत आणि घरात देखील तेच सुरू आहे. आता कॅप्टन्सी मध्ये उरतात फक्त संकेत आणि विशाल. आता तेव्हा अनुश्री उचलते की राखी उचलते यावरून सुद्धा खूप वाद होतो. पण प्रभू यावेळी फेअर गेम खेळतो आणि सांगतो की नाही मिरची अनुश्रीने उचलली होती. आणि मग यामध्ये विशाल देखील पडतो, कारण की राखी आणि अनुश्रीमध्ये झटापटी होत असते. पण बिग बॉस प्रभूचा ऐकून निर्णय देतात की अनुश्रीच ठरवणार की कोण कॅप्टन होणार. आणि अर्थात अनुश्रीने हे क्लिअर केलेलं असतं की कॅप्टन विशाललाच करायचंय. संकेत हा नवीन आलेला आहे, त्यात संकेतवरती अजूनही अनुश्रीचा विश्वास नाहीये. काल ती म्हणाली की संकेतनं कुठेतरी संस्कृतीसोबत डील केलं, मिरची संस्कृतीकडे गेलीच कशी समोर संकेत असताना. आणि हे कारण ते तिनं संकेतला काल कॅप्टन्सीतनं बाहेर काढलं आणि विशालला पुढे केलं. यावेळी संकेत म्हणाला की मलाही विशालच कॅप्टन हवा होता. त्यावेळी बिग बॉस संकेतचे कान टोचतात. जर तुला विशालच कॅप्टन हवा होतास मग तू खेळलाच कशाला, बिग बॉसचा आणि प्रेक्षकांचा वेळ वायाच कशाला घालवला, असं थेट बिग बॉस संकेतला सुनावतात. पण तिथेच अनुश्री आणि संकेतमध्ये एक ठिणगी पडते अविश्वासाची. कुठेतरी दोघांमध्ये खटके उडतात आणि हेच खटके भागाच्या शेवटपर्यंत जातात. या कॅप्टन्सी टास्कमध्ये एक गोष्ट झाली ते म्हणजे गेली अनेक आठवडे स्वप्न बघणाऱ्या विशालला अखेर कॅप्टन्सी मिळाली. पण आता विशाल कसा कॅप्टन आहे आणि विशाल काय करतो हे बघण्यासारखं आहे. कारण की विशाल ताकदीनंही हुशार आहे, डोक्यानंही हुशार आहे. त्यामुळे त्याची प्रत्येक खेळी तो विचार करून करतो. कॅप्टनकडे बरेच अधिकार असतात, त्या अधिकारांचा वापर करून तो गेम उलटापुलटा करू शकतो. आता विशाल काय खेळी करणार हे बघण्यासारखं आहे. पण विशालची टोळी स्ट्रॉंग झाली असं आपण म्हणतोय खरं, कारण विशालकडे सध्या अनुश्री आहे, संकेत आहे. पण या टोळीमध्ये सुरुंग लागलेला आहे. अनुश्रीला संकेतवरती विश्वास नाहीये आणि संकेतला अनुश्रीवर विश्वास नाहीये. कदाचित हाच विश्वास पुन्हा एकदा विशालची टोळी फोडणार आहे, पुन्हा एकदा विशालच्या टोळीला सुरुंग लावणार आहे. कारण काल संकेत म्हणाला जर अनुश्रीचा माझ्यावर विश्वास नाहीये तर तिनं थेट बोलावं. एकाच टीममध्ये राहून असा गेम खेळण्यात अर्थ नाहीये. तर अनुश्री म्हणते की हो, तुझ्यासारखा स्ट्रॉंग प्लेअर समोर असताना संस्कृती मिरची घेऊच कशी शकते, माझा तुझ्यावर अविश्वास आहे. आणि हाच अविश्वास कुठेतरी विशालच्या टोळीला पुन्हा एकदा भेग पाडणार आहे.
काल म्हणावा तसा राडा बिग बॉसच्या घरात झाला नाही, कारण की अर्थात गुढीपाडव्याचा सण होता. सगळे एकत्र आले, एकत्र येऊन गोडाधोडाचं जेवण केलं, फुगड्या खेळल्या, सगळ्यांनी मिळून एन्जॉय केलं. गुढीपाडव्याचा सण बिग बॉसच्या घरात देखील साजरी केला गेला. पण त्याच्यानंतर पुन्हा एकदा चर्चा झाली, ते म्हणजे घरातनं कुणाला बाहेर काढायचं आणि कुणाला ठेवायचं. कारण की खेळ सध्या 10व्या आठवड्यात आहे आणि या आठवड्यात बिग बॉसच्या घराला एलिमिनेशन नंतर टॉप 10 सदस्य मिळणार आहेत. त्यामुळे विशाल आणि अनुश्री दोघेही मास्टरमाइंड एकत्र बसून भागाच्या शेवटी चर्चा करतात की कुणाला खेळात ठेवायचं, कुणाला काढायचं, कोण जाणं गरजेचं आहे, कोण असेल तर गेम स्ट्रॉंग होऊ शकतो, याविषयी विशाल आणि अनुश्री चर्चा करतात. पण घरात इतरही मास्टरमाइंड आहेत, याचाही त्यांनी विचार करायला हवा. याच वेळी तन्वी तिकडे म्हणत असते की अनुश्री ही विशालसाठी फक्त एक धागा आहे, एक थ्रेड आहे. विशाल कधी तिचा काटा काढू शकतो. दोघेही सेम माइंडने खेळतात, त्यामुळे दोघेही कधी एकमेकांवरती भारी पडू शकतात. विशाल कधीही अनुश्रीला दगा देऊ शकतो, गेम पलटू शकतो, असं तन्वी तिचं मत मांडते. आणि हे खरंच आहे. विशाल आणि अनुश्री हे पक्के हुशार आणि पक्के मास्टर माइंड आहेत. ते स्वतःला जिंकण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. अनुश्रीने तर क्लिअरच केलेलं आहे की आता मी इंडिव्हिज्युअल खेळतेय आणि मी जिंकण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते. तीच भूमिका विशालची सुद्धा आहे. त्यामुळे या खेळात कोण मास्टर माइंड आहे हे हळूहळू कळणारच आहे. पण आता उत्सुकता आहे ती म्हणजे या आठवड्यात कोण घराबाहेर जातंय आणि कोण टॉप 10च्या यादीत येतंय. तुम्हाला काय वाटतं, या आठवड्यात कोण घराबाहेर जाईल हे कमेंट करून नक्की कळवा. आणि कुणाला तुम्हाला घराबाहेर काढावं असं वाटतंय आणि त्याचं काय कारण आहे हे देखील कमेंट करून सांगा. तोपर्यंत पाहायला विसरू नका बिग बॉस मराठीचा राडा, फक्त राजश्री मराठी शोबजवर. धन्यवाद.